सगळ्यांना माहिती की काल मी सोलापुरात आले होते. काल खूप छान असं अस्लम तरीचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त दंगल होती, कुस्ती होती. त्या कुस्त्यांचं कुस्ती रंगली ती बघितली. तिथून आज पंढरपुरात दर्शन घ्यायला आले म्हटलं आणि त्यानिमित्ताने अधिक मास चालू आहे, तर चंद्रभागाच्या तीरावर येऊन काही वाटप करायचं असतं. मी सगळ्यांनाच ठेवते की मी समाज कार्यामध्ये पण तेवढंच सक्रिय असतं. आता इतके दिवस बिग बॉसच्या घरात होते, त्याच्यात बाहेर आल्यानंतर पहिलं देवदर्शन विठू माऊलीचं घेते आणि चंद्रभागाच्या तीरी येऊन जे काही माझ्याकडनं होत असतं ते मी करत असते. तसंच आता येणारा पावसाळा, त्यामुळे त्याच्या आधी काही रेनकोट वाटप केलेत मी आणि ते करून अधिक म्हणतात, अधिक मासमध्ये जर दर्शन घेतलं तर सगळं काही छान होतं. आणि त्याच निमित्ताने का होईना पण म्हणतात ना की कुठेही आपल्या नशिबात असल्याशिवाय तिथे बोलावणं होत नाही आणि असं आहे. आणि त्या निमित्ताने का होईना पण माझं येणं होतं आणि माझ्याकडनं एक चांगलं कर्म होतं. त्यामुळे कर्म चांगले ठेवलं की सगळ्या गोष्टी छान होतात. पंढरपुरात नगरपालिका स्वच्छतेची मोहीम राबवली. हा, चंद्रपूर भरपूर घाण. हो नक्कीच, मी आज ती बघितलंय की मला असं वाटतं की अजून साफसफाईची गरज आहे. आणि जेव्हा आपण चंद्रभागाच्या तीरावर येतो आणि विठू माऊलीचा गजर ऐकतो तर आपली तो तीर पण तेवढा स्वच्छ असला पाहिजे. नगरपालिकाचं पण काम आहे, पण आपण इथे येणारे जेवढे भाविक आहेत त्यांचंही कर्तव्य आहे की आपण आपली चंद्रभागा साफ ठेवली पाहिजे. आपण स्वतः पण तेवढंच सशक्त व्हायला पाहिजे की आपणही साफ केली पाहिजे. कचरा फेकताना कचरा तिकडे बाजूला सगळीकडे आहे, तिकडे फेका. आणि मी दोन्ही ठिकाणी सांगू इच्छिते की नगरपालिकेलाही सांगू इच्छिते की जर रोज मोहीम राबवली साफसफाईची तर मला वाटतं चंद्रभागा सुंदर होऊन जाईल. हा, मला आवडेलच हे सगळं करायला की जेवढं आपला स्थान आहे, देवस्थान आहे, जिथे आपण मनापासून येतो. आज म्हणतात की अधिक मासाच्या महिन्याच्या चंद्रभागामध्ये पाणी पायाला टच पण झालं तर ह्याच्यासारखं सोनं नाही. आणि मग ज्या अशा ठिकाणी आपण आल्यानंतर जर ती स्वच्छता नाही म्हटल्यानंतर कुठेतरी मनात वाटतं की नाही, ही श्रद्धा आहे आणि ती श्रद्धेला आपण छान ठेवलं पाहिजे आणि ती सफाई होणं गरजेचं आहे. तर माझ्यातर्फे जर मी हे करू शकते तर मी ही मोहीम आखू शकते की आपल्या सगळे जेवढे देवस्थान आहे, जिथे जिथे अशा ठिकाणी गोष्टी आहेत तिथे ही साफसफाई होणं गरजेचं आहे. आणि ती मोहीम सरकार राबवते, पण त्याच्याबरोबर की बाकीच्या आपणही, आणि मला वाटतं सीएम आपले उपमुख्यमंत्री आहेत ह्यांचंही तेच ध्येय आहे की साफसफाई असली पाहिजे. आणि त्या ध्येयाला जर आपण सपोर्ट केला तर आणखीन चांगलं होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र आलं तर माझं एक पाऊल पुढाकार घेतलेला आहे आणि त्या पाऊलला साथ देण्याची मी सगळ्यांनाच साथ घालते की सगळ्यांनी या आणि ह्या मोहिमेला साथ द्या.